विजू माने दिग्दर्शित मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील सुमारे 170 थिएटर्सची संख्या आता 200हून अधिक झाली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता अनेक चित्रपटगृहांनी शोची संख्याही वाढवली आहे. हिरानंदानी इस्टेट येथील द वॉकमधील देवगण सिनेक्स येथे माध्यमांशी संवाद साधताना अभिनेते कुशल बद्रिके, संतोष जुळेकर आणि अभिजित चव्हाण यांनी मराठी प्रेक्षकांचे आभार मानले. मोठे हॉलिवूड चित्रपट असतानाही मराठी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा सिनेमा आपल्या जवळचा असल्याचे प्रेक्षकांनी दाखवून दिले, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली. दिग्दर्शक विजू माने यांनी कॉमेडी हा अत्यंत कठीण प्रकार असल्याचे सांगत मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. महिलांसह संपूर्ण कुटुंब चित्रपटाला पसंती देत असल्याचे कलाकारांनी सांगितले. निखळ मराठी कॉमेडीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत त्यांनी पायरसीला नकार देऊन चित्रपटगृहातच सिनेमा पाहण्याचे आवाहन केले. हो, मला खूपच आनंद या गोष्टीचा आहे की जनरली पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनवर सिनेमा आपलं भविष्य ठरवतो, पण पहिल्या आठवड्यात नंतर ज्यावेळेला सिनेमा वर उचलला जातो, म्हणजे गेल्या आठवड्यात आमचे 170च्या आसपास थिएटर्स होते. या आठवड्यात प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे थिएटरवाल्यांनीच जवळपास 200च्या पार ही संख्या नेलेली आहे. प्रत्येक थिएटरला शोजची संख्या सुद्धा वाढली. म्हणजे आधी एक शो होता, मग आम्ही काहीतरी बोलायचो की अरे मोठा हॉलिवूडचा सिनेमा आहे आणि मराठी सिनेमा दाबला जातोय, पण मराठी प्रेक्षकांनी दाखवलं की तो काही असू देत, हॉलिवूडचा किती मोठा सिनेमा असू देत, मराठी सिनेमा हा आमच्या जवळचा सिनेमा आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचा ऑफकोर्स थिएटर हा सुद्धा व्यवसाय आहे. देवगण सिनेमध्ये आता आहोत, तर यांचा पण हा व्यवसाय की जितके लोक येतील तेवढा यांना पण फायदा आहे. तर तसंच आज जसं यांनी शो ठेवलाय देवगण सिनेक्स, यांनी पण त्याचमुळे शो ठेवला की लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतो. सो हा प्रतिसाद लोकांचा खरंच खूप भारावून टाकणार आहे. कुठे मी तर आता पश्चिम महाराष्ट्रात गेलेलो. आम्ही 3 दिवस होतो, मी आणि संतोष. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही जवळजवळ सगळ्या थिएटर्सना, जिकडे जिकडे आमच्या हॉस्पिटल सगळ्या थिएटर्सना भेटी दिली आम्ही. त्याच्यामध्ये 90% महिलांची संख्या होती, लक्षणीय महिलांची संख्या होती. आणि इतक्या महिलांनी आणि म्हणजे संपूर्ण कुटुंबाने हा पिक्चर उचलून धरलेला आहे. म्हणजे आता तशी आमची ही मित्रांची फ्रँचायझी आहे आणि स्ट्रगलर सालाची ही टीम आहे, पण त्यामुळे आमची इच्छा होती की जास्तीत जास्त पुरुष यावेत. पण महिलांनी हा पिक्चर, मी 3-4 वेळा थिएटरमध्ये भाषण केलं, त्याच्यात पण मी सांगितलं की आता महिलांनी हा पिक्चर उचलून धरलेला आहे, तेव्हा हा पिक्चर सुपरहिट होण्यापासून तर कोणीच रोखू शकत नाही. काय नाही, आता विजू म्हणाला त्याचप्रमाणे खरंच सांगतो, आम्ही आधी सांगत होतो की हा सहकुटुंब सहपरिवार तुम्ही घरच्यांबरोबर बघण्यासारखा सिनेमा आहे. पण आता प्रेक्षकांनी स्वतःच, काही लोकांनी जेव्हा सिनेमा बघितला आणि जी माउथ पब्लिसिटी झाली, आम्ही तर सोशल मीडियाला आम्ही तर बोलतोच आहोत, पण जेव्हा लोक बोलायला लागले त्यामुळे लोक आता जातात, फॅमिलीला घेऊन जातात. आणि त्यामुळे आमचा मामाच्या गोव्याला जाऊया इट्स अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट पॅकेज. आत्तापर्यंत महाराष्ट्राने मला चला हवा उद्यामधनं ओळखलं, जो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, आणि मला यापुढे मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाने ओळखलं जाईल, कारण कुटुंबांना हसवणाराच हा एक सिनेमा आहे जो कुटुंबाच्या पसंतीस पडतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या वयस्कर वृद्धांपर्यंत हा सिनेमा सगळ्यांना हसवतोय. आम्ही पुणे, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक ह्या बाजूंना भेटी दिल्या आणि लोकांचा जो डायरेक्ट प्रतिसाद मिळतो, डायरेक्ट लोकांच्या कमेंट्स मिळतात, त्यांना कुठल्या पद्धतीने हा सिनेमा आवडतोय हे बघून फार भारावून जायला होतंय. आणि आमची जी खंत होती ती पण संपलेली आहे. आमचे शोज वाढलेले आहेत, लोकांना सिनेमा आवडतोय. खूप मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमाविषयी फेसबुकवरती, सोशल मीडियावरती लिहिलंय, वैयक्तिक प्रत्यक्षात फोन केलेले. सो भारी वाटते राव, आपला पिक्चर लोकांच्या पसंतीस पडतोय. मामाच्या गावाला ठाण्यामध्ये मामाच्या गोव्याला मी घोडबंदरला आलोय नाही का. अरे मी खरं सांगू, मी विजू मानेचा फॅन आहे आणि ते तिघही स्ट्रगलर्स आहेत, त्या तिघांचा मी मोठा फॅन आहे. आणि फार कमी वेळा तुम्हाला कॉमेडी करताना मजा येते, म्हणजे अगदी सेटवरची गंमत असू दे. खरं तर हा पिक्चर मीही स्वतः आत्ता पहिल्यांदा बघतोय आणि मी ठाण्याला आलो आहे असा मुद्दा नाही. ठाण्यात नेहमीच सुसंस्कृत लोक असतात, जे नाटकं खूप बघतात, ती फिल्म्स खूप बघतात. आणि हे देवगण हे जे सिनेक्स आहे हे मला इतकं ग्रँड वाटतं आहे, इथे बघायला जास्त मजा येणार आहे. त्यामुळे माझं इथे येणं ही माझ्यासाठी एक असलेली पिकनिक आहे. आणि अशी फिल्म कुठे मिळते की जिथे आपण सगळे आनंद घ्यायला म्हणून जातो, म्हणून मी इथे आलेलो आहे. प्रेक्षकांना काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे लगेच बघायचं. तर मी जर आनंदाने इथे इथपर्यंत येऊ शकतो, तर तुम्ही आपल्या आपल्या बाजूच्या चित्रपटगृहात जायला काहीच हरकत नाही. किंबहुना जाच,
आणि लगेच जा. वाट पाहू नका की नंतर कुठेतरी मिळेल आपल्याला टेलिग्रामवर कोणीतरी पायरेसी करून पाठवेल. मजा नाही. शेवटी सिनेमा हॉलमध्ये सगळ्यांबरोबर हसताना जी मजा येते म्हणजे आपण आपल्या फॅमिलीत एकत्र बसत नाही. सिनेमामध्ये एक फॅमिली मिळते, सिनेसृष्टीची फॅमिली. मराठी फिल्म नक्की बघा. बाबलोच्या बद्दल तुम्ही काय बोलू? पाब्लो बघा ना, गंमत करायला बघा. नाही बघितल्यात तर मग चुकीला माफी नाही. मराठी सिनेमाला आता पुढे पुढे चांगलं दिवस येतात चांगलं. मराठी चित्रपटाला चांगलेच दिवस आहेत, पण चांगलेच दिवस आहेत हे ठराविक विषयांना यायला पाहिजेत का? ऐतिहासिक चित्रपट असेल तरच आम्ही बघणार, किंवा देव धर्म याचे पिक्चरच आम्ही चालवणार असं नाही ना. निखळ कॉमेडी आहे. कॉमेडी पण पाहायला पाहिजे लोकांनी. कॉमेडीसाठी सगळ्यात खरं नटांचा खरंच अभिनय काय असला, त्यांची कसोटी, त्यांचा अनुभव सगळंच. त्यामुळे कॉमेडी चित्रपट पाहाच. कोण विसरत आहे का अशोक सराफ, सचिन पिळगावकरचे जे चित्रपट होते, लक्षा बेर्डे, सुधीर जोशी. मग ही एक नवीन लोक आलेले आहेत ना, पहा. हो हो, म्हणजे काय बघा ना. नक्कीच याच्यात जर तुम्हाला मी आवडलं तर येणारच. विजू मानेंच्या पुढच्या चित्रपटाचा हिरो मीच आहे.